नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कौटिल्य आय एस अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे. आता काय अभ्यास करायचा, कसा अभ्यास करायचा हा प्रश्न तुम्हाला नेमका तयार झाला असेल. पण सर तुम्ही कशाबद्दल बोलताय, बरोबर ना? आता बोलतो कशाबद्दल आहे तर समजून घ्या. आजच्या आपल्या टॉपिकचं नाव काय आहे ते. आजचा आपला जो टॉपिक आहे, जो महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT हे जे पुस्तक आहे कशा पद्धतीने वाचायचे, बरोबर, वाचायचेच कसे आणि नेमकं यातलं काय काय वाचायचं हे तुम्हाला मी एकदम डिटेल मध्ये सांगणार आहे. तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. विषयाचं नाव बघा, नवीन पॅटर्न 2025 चा सिलेबस बदललेला आहे. राज्यसेवा मुख्यचा सिलेबस हा डिस्क्रिप्टिव्ह टाईप आलेला आहे. परंतु महाराष्ट्र बोर्ड असो किंवा NCERT असो, हे ऑब्जेक्टिव्हला डिस्क्रिप्टिव्हला वाचावे लागतात आणि वाचताना आता ऑब्जेक्टिव्हला वाचताना तुम्हाला माहिती होतं की उदाहरणार्थ निलगिरी पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर दोडा बेट्टा आहे. दोडा बेट्टाची उंची किती आहे? 1646, बरोबर ना? असा कळसुबाईची उंची, पण निलगिरी पर्वतातील दोडा बेट्टाची उंची किती असा प्रश्न कधी विचारला तर किती आहे? 2637, बरोबर. दोडा बेट्टाची उंची ही दोडा बेट्टाची उंची आहे. अशा पद्धतीने प्रश्न. आता मी तुम्हाला 1646 ते कळसुबाई सांगितली, ते महाराष्ट्राची सांगितली, परंतु निलगिरी पर्वताचं तिथे उदाहरण दिलं. इथे प्रश्न वाचताना निलगिरी पर्वताबद्दल तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे. निलगिरी, तिथलं बिलगिरी, हत्तींचं सर्वात मोठं ठिकाण, तिथे तोडा आदिवासी जमात, हे बाकीचे जे बॅकग्राऊंड आहे हे तुम्हाला प्रॉपर माहिती पाहिजे आणि ते महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT मध्ये दिलेलं आहे. आपण आता भूगोल या विषयासाठी भूगोलाचा अभ्यास करणार आहोत ना. भूगोल या विषयासाठी NCERT आणि महाराष्ट्र बोर्ड, UPSC आणि MPSC मुख्य परीक्षेचा अभ्यास कशा पद्धतीने होईल यासाठी आपण कशा पद्धतीने वाचायचं आहे ते लेक्चर आपण आता बघणार आहोत. चला सुरुवात करू. पुढे बघायचं आहे, पुस्तकाचा अभ्यास करताना योग्य पद्धत वापरली पाहिजे, बरोबर ना सर? ती काय योग्य पद्धत आहे? आता UPSC असो, MPSC असो किंवा इतर स्पर्धा परीक्षा असो, मोठा तुम्हाला फायदा होतो. भूगोल हा विज्ञान आणि कला हा दोन्हींचा विषय आहे. हे समजून घेण्यासाठी योग्य पद्धत महत्वाची आहे. आता आपण काय वाचायचं, नेमकं कसे वाचायचे बघा. NCERT आणि महाराष्ट्र बोर्ड कशी वाचावी, वाचनाचा योग्य क्रम. आता वाचनाचा योग्य क्रम, NCERT चे पुस्तक वाचताना, हे NCERT पुस्तक वाचताना किती ते किती वाचायचे? 6वी ते 12वी वाचायचे आहे. तर महाराष्ट्र बोर्ड पण वाचताना किती वाचायचे आहे? 6वी ते 12वी हे पुस्तक वाचायचे आहे. NCERT आणि महाराष्ट्र बोर्ड, बरोबर. UPSC आणि किंवा MPSC साठी असेल तर 9वी ते 12वीचे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे. आता सर याचा अर्थ असा का 6वी ते 8वीचे पुस्तक वाचायचे नाही का? हो, वाचायचे आहे. कारण का? त्या म्हणून जिओग्राफीचा, भूगोलाचा मूलभूत पाया आहे. हा पाया पक्का होतो. आता पाया पक्का कसा होतो? तुम्ही ज्या वेळेस मोठमोठे पुस्तक वाचतात, ज्या वेळेस प्रिलिमचा अभ्यास करतात, मुख्यचा अभ्यास करतात, किंवा ज्या मुलांचा जिओग्राफी ऑप्शनल आहे, ऑप्शनलचा अभ्यास करतात, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, संकल्पना क्लिअर पाहिजे. कारण कुठेही जाताना तुम्ही आमच्याकडेही कधी आलता, आम्ही तुम्हाला सांगू की पहिल्यांदा महाराष्ट्र बोर्ड NCERT पुस्तकं वाचा, किंवा आमच्याकडे आम्ही जे कौटिल्य आय एस अकॅडमीने जे महाराष्ट्र बोर्ड किंवा NCERT चे मराठी म्हणून पुस्तक केले आहे. म्हणजे आमचे जे पुस्तक आहे मराठीमध्ये आहे, हिंदीमध्ये आहे, इंग्रजीमध्ये आहे, तिन्ही लँग्वेज मध्ये पुस्तक आले मित्रांनो. प्लस जो डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यासक्रम आहे, प्रॉपर रोडमॅप केलेला आहे. मी युट्यूबवर बघून घ्या, कौटिल्य आय एस अकॅडमीच्या युट्यूबवर टाकलेला आहे रोडमॅप कशा पद्धतीचा आहे. तर यामध्ये ही पुस्तकं पण आम्ही मराठीमधून केलेले आहे आणि मराठीमध्ये प्रॉपर तुम्हाला एक NCERT जिस्ट नावाचं पुस्तक तुम्हाला भेटून जाईल. चला आता भूगोलाचा मूलभूत पाया कितीच्या पुस्तकांमधून कव्हर होतो? किती सांगितले मी तुम्हाला? 6वी आणि 8वीच्या पुस्तकांमधून पाया कव्हर होतो. त्यामध्ये मुख्य संकल्पना कशा कशाच्या आहे? पृथ्वीची संरचना कशी आहे, हवामान कशा पद्धतीचे आहे, नकाशा वाचन कसं आहे. हे जे नकाशा वाचन कसं आहे, या नकाशा वाचनवर मी तुम्हाला एक लेक्चर घेणार आहे. नेमकं नकाशाचा अभ्यास कुठून करायचा, नकाशा वाचन कसं करायचं, म्हणजे एकदम छोटे छोटे जे पॉइंट आहे ते आपण युट्यूबवर घेऊ. युट्यूबवर घेण्याचं एकच कारण आहे, तुम्ही अभ्यासाला सुरुवात केलेली आहे, तुम्हाला डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करायचा आहे, त्यामुळे ही युट्यूबवर घेत आहे. आणि आपल्या ज्या बॅचेस आहे, पूर्णच्या पूर्ण बॅचेस, बरं, आपल्या पूर्णच्या पूर्ण बॅचेस कौटिल्य आय एस अकॅडमीचा आपला जो ऍप आहे, त्या ऍपवर तुम्हाला पूर्ण बॅचेस भेटून जातील. बघा आता पुढे बघू. आता आपण खंडा किंवा महासागर
यातली मुख्य संकल्पना 6वी-8वीच्या पुस्तकांमध्ये दिलेली आहे. मुलांना ते वाटतं सर खंड किंवा महासागराची संकल्पना, खंड म्हणजे काय, महासागर. भरपूर मुलं अशी असतात त्यांना सरोवर म्हणजे काय, सरोवर हे समजत नाही, समुद्र म्हणजे काय हे समजत नाही, महासागर म्हणजे काय हे समजत नाही, महासागर. कारण या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. खंड, देश, प्रदेश हे सर्वचे सर्व भाग मी तुम्हाला प्रॉपर समजावून सांगणार आहे. आता मी फक्त तुम्हाला इथे इतकं सांगत आहे की 6वी ते 8वीच्या पुस्तकामधून नेमकं काय वाचायचं. इथे भारतीय उपखंड आहे, कसे वाचायचे आहे, तक्ते आणि आकृत्या समजून घ्यायच्या, आपल्याला प्रॉपर तक्ते समजून घ्यायचे, आकृत्याही समजून घ्यायचे आहे. महत्वाचे जे ठिकाणे आहे, ठिकाणांचे नावे असो, बरं इथे बघा महत्वाच्या ठिकाणांचे नावं असो, पर्वत असो, नद्या असो, वाळवंटे असो, नकाशात स्थान दाखवायचे आहे. प्रॉपर नकाशामधले स्थान तुम्हाला समजले पाहिजे आणि तुमच्या संकल्पना कशा पद्धतीने स्पष्ट होतील या पण तुम्हाला कळायला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला संकल्पना स्पष्ट होतील त्यावेळेस पुढचा अभ्यास करताना तुम्हाला चांगलं वाटेल. इयत्ता 9वी ते 10वीचा अभ्यास करताना भारताच्या भूगोलाबद्दल दिलेला आहे. बरोबर, भारताच्या भूगोलाबद्दल 9वी 10वीचा अभ्यास दिला आहे. यामध्ये NCERT आणि महाराष्ट्र बोर्डाची तुलना केलेली आहे. मुख्य संकल्पना भारताची भौगोलिक रचना आहे, नद्यांचे स्वरूप आहे, हवामान आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, शेती आहे, औद्योगिक भूगोल आहे. हे कसे वाचावे, नकाशा आणि आकृतींचा अभ्यास या म्हणून करायचा आहे. परत शेती आणि पर्यावरण विषयक मुद्द्यांचा प्रश्न यावर तयार करायचा आहे. केस स्टडी लक्षात ठेवायचा आहे, नाही तर मुलं वाचायला सुरुवात करतात आणि केस स्टडी लक्षात ठेवत नाही, त्यामुळे लक्षात राहत नाही. या सर्वचा सर्व जो अभ्यास दिलेला आहे 9वी ते 10वीच्या पुस्तकांमध्ये हा प्रॉपर अभ्यास दिलेला आहे. बरोबर, मी तुम्हाला दोघांची तुलना करून सांगत आहे, NCERT आणि महाराष्ट्र बोर्ड पण. बरोबर, पुढे 11वी-12वीचे पुस्तक आहे. हे बघा 11वी-12वीचे UPSC आणि MPSC साठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यातल्या त्यात हे जे 11वीचं जे पुस्तक आहे, हे 11वीचं फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी, भौतिक भूगोल आणि इंडिया फिजिकल इन्व्हायरमेंट, भारताचा भौगोलिक पर्यावरण, हे पुस्तक अत्यंत महत्वाचं आहे. हे पुस्तक इतकं महत्वाचं आहे, UPSC पूर्व असो किंवा UPSC मुख्य असो, राज्यसेवा पूर्व मुख्य, या पुस्तकांमधून क्वेश्चन विचारले जातात. हे पुस्तक मी तुम्हाला डिटेलमध्ये शिकवणार आहे. या पुस्तकांमधून प्रॉपर कन्सेप्ट क्लिअर होतात, सर्व कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतात, म्हणजे एकही कन्सेप्ट राहत नाही की. आणि ज्या काही क्लिअर नाही होणार त्या मला तुम्ही कॉल करू शकतात, कौटिल्य IAS अकॅडमी मध्ये तुम्ही कॉल करू शकतात. मित्रांनो, आपल्या 2 शाखा आहे, एक सदाशिव पेठेत आहे आणि दुसरी जी शाखा आहे ही हडपसरला आहे. सचिन बोर्डे सर हे डायरेक्टर आहे आणि मल्लिका मिश्रा मॅडम को डायरेक्टर आहे. तुम्हाला मी फोन नंबर पण सांगेल, त्या फोन नंबरवर कॉल करायचा आहे. जे मुलं सदाशिव पेठेत राहत असतील त्यांनी भरतनाट्यमच्या समोर बरोबर कौटिल्य IAS अकॅडमी आहे, तिथे यायचं आहे आणि क्लासला भेट द्यायची आहे. रोड मॅप मी घेतलेला आहे. पहिल्यांदा तुम्ही रोड मॅपचं लेक्चर बघा आणि नंतर हे लेक्चर बघायचं आहे. कारण रोड मॅप मध्ये तुम्हाला योग्य दिशा दाखवलेली आहे, नेमकं कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, नेमकं एक्झाम पद्धती कशा पद्धतीची आहे, त्यामध्ये कोणकोणत्या पोस्ट आहे, हे सर्व मी रोड मॅप मध्ये दिलेलं आहे. हा कौटिल्य IAS अकॅडमीचा रोड मॅप आहे, सचिन सरांनी प्रॉपर मांडलेला आहे रोड मॅप मध्ये. पुढे NCERT चे 12वीचं जे पुस्तक आहे, ह्युमन जिओग्राफी आहे, मानवी भूगोल आहे आणि इंडिया पीपल अँड इकॉनॉमी म्हणजे लोकसंख्या आणि अर्थव्यवस्था ही पुस्तकं आहे. अशा 11वी-12वीचे हे 2 पुस्तकं आहे. यामध्ये व्यवस्थित वाचायचे आहे, प्रॉपर संकल्पना कव्हर करायच्या आहे. ज्या संकल्पना समजल्या नाही अकॅडमी मध्ये येऊन विचारायचं आहे. आपली बॅच इंग्रजी, मराठी, हिंदी या तिन्ही लँग्वेज मध्ये आपली बॅच तयार आहे. ज्यांना लाईव्ह पाहायचे आहे ते लाईव्ह बघू शकतात, रेकॉर्डेड ऐकायचे आहे रेकॉर्डेड ऐकू शकतात आणि ज्यांना ऑफलाईन करायचे आहे ते ऑफलाईन करू शकतात. इथे बघा टोपोग्राफी आहे, हवामान आहे, पर्यावरण आहे, लोकसंख्या विभाजन समजून घ्या. स्वतः नकाशा काढा, नकाशा कशा पद्धतीने काढायचे, नकाशाचा कसा अभ्यास करायचा हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. महत्वाच्या संज्ञा ज्या आहे कोणकोणत्या आहे, मान्सून म्हणजे काय, एल निनो कशा पद्धतीने आहे, पश्चिम झंझावात कशा आहे, या गहन मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. मालथसचा सिद्धांतावर प्रॉपर अभ्यास करायचा आहे. भूमितीय पद्धतीने आणि गणितीय पद्धतीने कशी वाढत जाते हे प्रॉपर व्यवस्थित बघायचं आहे. कारण हा मालथसनं लोकसंख्या सिद्धांत सांगितलेला आहे.
आपले जे कृषीचे प्रकार आहे, शहरीकरण आहे, लोकसंख्याच्या संकल्पना आहे, या पुस्तकांमध्ये दिलेल्या आहे. प्रत्येक प्रकरण वाचताना खालील तंत्रे वापरावे. आता खालील तंत्रे कोणकोणते तंत्रे वापरा बघा. इथे स्किमिंग अँड स्कॅनिंग टेक्नॉलॉजीचा वापर करावा. प्रथम सुरुवातीला काय करायचं आहे, सुरुवातीला प्रकरणावर एक नजर टाकायची आहे. नंतर मुख्य मुद्दे लक्षात घ्यायचे आहे. त्यानंतर प्रत्येक परिच्छेद वाचून महत्वाचे जे पॉइंट आहे ते हायलाइट करायचे असे पेनाने. आता मी तुम्हाला बघा इथे हायलाइट करा, असं गोल पेनाने हायलाइट करायचं आहे. कोणी मार्कर वापरायचं आहे, असं प्रॉपर करा. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस दुसऱ्या वेळेला तुम्ही एनसीईआरटीचे पुस्तक वाचाल किंवा महाराष्ट्र बोर्डचे पुस्तक वाचाल, तुम्हाला फक्त ह्या हायलाइट केलेल्या पॉइंटवरच तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे. बाकीची जी माहिती आहे ती गाळून टाकायची आहे, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून हायलाइट करायचे पॉइंट आहे. नकाशा आणि आकृतींचा वापर करायचा आहे. भूगोल हा नकाशा शिवाय अपूर्ण आहे. तुम्हाला भारताचा भूगोल म्हटल्यावर तुम्हाला भारत हा समजला पाहिजे, बरोबर ना. हा आपला भारताचा नकाशा आहे, म्हणजे तुम्हाला भारत कशा पद्धतीने आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्हाला नकाशा थोडा आपला बारीक झाला आहे, ठीक आहे, पण हा इथे असा जोडतो मी तुम्हाला. आपला भारत आहे. तुम्हाला भारताचा भूगोलाचा अभ्यास करताना तुम्हाला प्रॉपर, आता मी उदाहरणार्थ नदी प्रणाली सांगत आहे, तुम्हाला हे समजलं पाहिजे. या ठिकाणून अशी गोदावरी नदी वाहते, इथून अशी कृष्णा नदी वाहते, इथे भीमा नदी कृष्णा नदीचा संगम अशी कृष्णा नदी आहे. वर इथून तापी नदी आहे, त्याच्यावरून इथे नर्मदा नदी आहे, इथे साबरमती नदी येऊन मिळते. ह्या खंबातच्या आखाताजवळ येऊन मिळतात. पुढे इथे गंगा नदी अशी गंगा नदी अशी वाहते ते, आणि अशी ते बंगालच्या उपसागरामध्ये जाते. इथून अशी ब्रह्मपुत्रा नदी येते, अशी ब्रह्मपुत्रा नदी वाहत तिथे वर अशी कुठली नदी आहे, सिंधू नदी आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त एक डेमो दाखवलेला आहे. असे तुम्हाला नकाशे प्रॉपर लक्षात ठेवायचे आहे. कारण ज्या मुलांना नकाशे येतात त्यांचं उत्तर लिहिताना मी तुम्हाला हे पण लेक्चर घेणार, उत्तर नेमकं लिहायचे कसे, उत्तर लिहिताना कोणकोणत्या बाबी आहे, नकाशाचा वापर उत्तरामध्ये कशा पद्धतीने करायचा आहे हे सुद्धा. म्हणून इथे ह्या पुस्तकांमधून तुम्ही प्रॉपर नकाशे समजून घ्यायचे आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे, संकल्पना प्रॉपर समजून घ्यायच्या आहे, त्या प्रॉपर लक्षात ठेवायच्या आहे, त्यावर व्यवस्थित अंडरलाईन करायचे आहे, मार्करने असं मार्करने गिरवून ठेवायचं आहे. प्रत्येक प्रकरणातील महत्वाचे नकाशे, जे नकाशे असेल, आकृत्या असेल, समजून घेऊन हे स्वतःच्या हाताने काढायचे आहेत, जसे येतील तसे. आता मी बघा तुम्हाला इथे नदी प्रणालीचा मॅप काढून दाखवला. आता तुम्ही मला कधी म्हटलं असतं सर मला तुम्ही पर्वतांचा मॅप काढून दाखवा, लगेच मी इथे हिमालय दाखवला असता, इथे सातपुडा पर्वत दाखवलेला असता, इथे सह्याद्री पर्वत दाखवलेला असता, या ठिकाणी हरिश्चंद्र बालाघाट तुम्हाला इथे दाखवलेला असता, या ठिकाणी तुम्हाला गडजातच्या टेकड्या दाखवलेल्या असतात. म्हणजे इथे डामियामी या बाया टेकड्या दाखवलेल्या असतात, इथे गारो कासी जयंती या पतकोई या टेकड्या तुम्हाला इथे प्रॉपर दाखवल्या, इथे अरवली दाखवलेल्या असतात. म्हणजे हा आपला पर्वतांचा मॅप झाला, बरोबर ना. असा एक एक तुम्हाला या सर्वेचे सर्व मॅप हाताने जमले पाहिजे. तुम्हाला मॅप जमत नसेल तर मी तुम्हाला सांगणारच आहे, प्रॉपर शिकवणारच आहे. कौटिल्य अकॅडमी मध्ये प्रत्येकाने यायचं आहे, मी तुम्हाला सांगेल तिथे. यामध्ये विशेष बघा, भारतातील जे हवामान आहे, भारतातील हवामान आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, शेतीचे प्रकार आहे, उद्योगाचे स्थान आहे, हे सर्वचे सर्व नकाशांमध्ये दाखवायचे आहे, प्रॉपर नकाशांमध्ये दाखवायचे आहे. कारण ज्या वेळेस तुम्ही अशा गोष्टी नकाशांमध्ये प्रॅक्टिस करा, त्यावेळेस तुम्हाला उत्तर लिहिताना किंवा बाकीचा प्रिलियम साठी अभ्यास तुम्हाला स्वतः म्हणजे हा सोपा जाणार आहे. स्वतः नोट्स तयार करायच्या आहे. म्हणजे मी तर तुम्हाला नोट्स देणार आहे, कौटिल्य अकॅडमी तुम्हाला नोट्स देणार आहे, परंतु काही छोट्या नोट्स तुम्ही स्वतः तयार करून ठेवायचे आहे. म्हणजे एक चॅप्टर एका पेज मध्ये बसायला पाहिजे, दुसरं चॅप्टर दुसऱ्या पेज मध्ये. म्हणजे 10 चॅप्टर असेल तर 10-12 पेजच्या नोट्स किंवा जास्तीत जास्त 20-25 पेजच्या नोट्स पाहिजे. कारण ह्या नोट्स रिव्हिजन मारण्यासाठी कामात येतील. शॉर्ट नोट्स तयार करायचे आहे, ट्रिक्स लावायचे आहे, कारण मुलांना ट्रिक्स पण लावताना प्रॉब्लेम येतात. ट्रिक्स लावायचे आहे म्हणजे असं की आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. हे बघा, विनासा ता सा गो ह भी म कृष्णा. आता ही जी ट्रिक्स आहे प्रिलियम साठी मुख्यसाठी महत्वाची आहे.
इथे बघा वर बघा इथे बघा विंध्य पर्वत आहे, इथे नर्मदा नदी आहे, इथे सातपुडा पर्वत आहे, इथे तापी नदी आहे, इथे सातमाळा अजिंठा डोंगर रांगा आहे, इथे गोदावरी नदी आहे, इथे हरिश्चंद्र बालाघाट आहे, इथे भीमा नदी आहे, इथे शंभू महादेव डोंगर रांगा आहे आणि इथे कृष्णा नदी आहे. म्हणजे प्रिलियमला क्वेश्चन विचारताना आपला प्रिलियमचा पण कव्हर होईल आणि मेन्सला प्रश्न विचारताना आपला नकाशा व्यवस्थित असेल, नकाशा रीड व्यवस्थित असेल तर हा प्रॉपर आपल्याला पठारे भागावरचा हा प्रॉपर आपल्याला नकाशामध्ये प्रॉपर दाखवता येईल. म्हणजे ट्रिक्स पण तुमच्या पाहिजे, व्यवस्थित नोट्स तयार केल्या पाहिजे. UPSC किंवा MPSC साठी प्रिलियम मेन साठी दोन्ही दृष्टिकोनातून हे पॉइंट महत्वाचे आहे. उत्तर लेखनाचा सराव करायचा आहे. म्हणजे सराव करताना कसा सराव करायचा, आमच्याकडे प्रश्न नाही, हा प्रश्न प्रत्येक मुलाच्या दिमागात असतो. सर डेमो प्रश्न कुठे आहे? मित्रांनो, NCERTच्या पुस्तकाच्या शेवटी प्रश्नांची उत्तरे लिहा, बरोबर ना. जे जे प्रश्न दिलेले आहे NCERTचं चॅप्टर झाल्यानंतर त्या प्रश्नांची उत्तरं लिहून बघायचे आहे. उत्तर आपल्याला लिहिता येत आहे का? नाही लिहिता येत नसेल तर विचारायचं आहे, कॉल करायचा आहे, भेटायचं आहे, बरोबर ना. किंवा प्रॉपर गायडन्स साठी कौटिल्य IAS तुमच्या मदतीसाठी आहे. बघा, मागील MPSC आणि UPSC चे, आता आपले MPSC ची पहिलीच परीक्षा आहे, त्यामुळे UPSC चे जे जे मुख्यचे पेपर झाले आहे ते पेपर जे मुलं मराठीत तयार म्हणजे मराठीमध्ये आहे त्यांनी मराठीमधून ते उत्तर लिहायचे आहे किंवा मराठीत ते प्रश्न तयार करून घ्यायचे आहे. तुमच्याकडे नसेल तर कौटिल्य IAS एक बुक आहे, सराव प्रश्न उत्तरे म्हणून, ते पुस्तक तुम्ही विकत घ्या किंवा कौटिल्य IAS मध्ये येऊन घ्या, तुम्हाला तिथे समजून जाईल. दीर्घ उत्तर लिहिण्याचा सराव करा. उत्तर पण लिहिताना 250 ते 300 शब्दांमध्ये आपलं उत्तर यायला पाहिजे, बरोबर. नाही तर घेतलंय उत्तर लिहितोय माझं 100 शब्दांमध्ये झालं, 150 शब्दांमध्ये कच झालं तर 10 मार्क होतील, तर 250 शब्दांमध्ये कच झालं तर 12 ते 15 मार्क तुम्हाला भेटतील. अशा पद्धतीने तुम्ही 12 मार्कांचा तुम्ही सराव करू शकतात. महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT पुस्तकांची तुलना. आता तुलना कशी करायची बघा, दोन्ही पुस्तक महत्वाचे आहे की सर हे पुस्तक महत्वाचे आहे हे नाही, तसं नाही. दोन्ही महाराष्ट्र बोर्ड असो किंवा NCERT असो दोन्ही महत्वाचे पुस्तक आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संदर्भ हे कशामध्ये दिलेलं आहे, हे NCERT मध्ये तुम्हाला समजून जाईल. आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय संबंध आणि राज्यांसंबंधीचा जो संबंध आहे, म्हणजे महाराष्ट्राचा, आता आपला हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, बरोबर. आपला हा महाराष्ट्राचा नकाशा आहे, राज्यांसंबंधीचा संबंध तुम्हाला इथे समजून जाईल. निष्कर्ष बघा, NCERT आणि महाराष्ट्र बोर्डचा पक्का पाया करा. NCERT मधून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संबंध घ्या, महाराष्ट्र बोर्ड मधून राज्यांचा संबंध घ्या, नकाशा आणि आकृत्यांचा सराव करा, स्वतःच्या नोट्स तयार करा आणि UPSC MPSCच्या मागील वर्षाच्या प्रश्नांचा सराव करा. आपला हा, आता माझं जे शिक्षण, माझं नाव आहे प्राध्यापक राकेश घुगे सर. सेट नेट झालेला आहे, नेट पण मी PhD क्वालिफाय आहे आणि आता सुद्धा मी PhDचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. काही दिवसांमध्ये PhD पण माझी चालू होणार आहे. राज्यसेवा मुख्य दिलेले आहे, UPSCचा अभ्यास केलेला आहे. तुम्हाला एक एक मुद्दा मी प्रॉपर सांगणार आहे. सध्या कौटिल्य IAS मध्ये आहे आणि इथेच आहे सध्या, त्यामुळे तुम्ही माझे लेक्चर ह्या YouTube चॅनलवर कौटिल्य IAS अकॅडमी तुम्ही असं सर्च करायचं आहे. तुम्हाला लेक्चर आवडला असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकतात आणि बाकीचे पण तुम्हाला असे एक एक तुम्ही कमेंट टाकायचे, सर मला हा मुद्दा समजलेला नाही, सर आम्हाला या मुद्द्यांचा अभ्यास कशा पद्धतीने करायचा आहे, हे आम्ही YouTube वर लेक्चर घेणार आहे. तिथून हे बॅच तर आमची कंप्लीट राहणारच आहे आणि बॅच मध्ये हा एकच उद्देश राहील, तुमचा रिझल्ट कसा येईल हा उद्देश राहील आणि रिझल्ट आलाच पाहिजे 100%. धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण पुढच्या वेळेस. धन्यवाद.